डेनवॉशमध्ये इमिग्रेशन सेंटर आहे, तिथून मला नियाचं रेसिडेन्स परमिट कलेक्ट करायचं आहे. तर मी आणि निया आज ट्रेननी डेनवॉशला जाणार आहोत. बस आलेली आहे. बसमध्ये मी बोर्ड केलं आणि इथे पहिल्यांदा आपल्याला कार्ड स्वाईप करावं लागतं. हे माझं पर्सनल बस कार्ड आहे, म्हणजेच आपला बस पास, इलेक्ट्रॉनिक बस पास. त्या कार्डमध्ये आपण मनी ॲडव्हान्स लोड करू शकतो किंवा क्रेडिट कार्ड सारखं यूज करू शकतो, म्हणजेच नंतर त्याचं बिल पे करायचं. आणि ज्या स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे त्या स्टॉपला तुम्हाला आउट करावं लागतं. अजून एक बस घेऊन आम्ही जाणार आहोत आइंदोवेन स्टेशनला. आता आम्ही आलो आहोत ट्रेन स्टेशनला. आता मी नियाचं ट्रेन तिकीट काढत आहे. इथे ती अमाऊंट फिजिकल कार्ड किंवा मोबाईलमधील ई कार्डनं पे करायची. आणि इकडे आलं नियाचं तिकीट. दिवसभराचं तिकीट आहे नियाचं. गो. अगं नाही करू. 20 मिनिटाच्या जर्नी नंतर आम्ही पोचलो आहोत डेनवॉश सेंटरला. इथला एंट्री आणि एक्झिट गेट थोडा वेगळाच आहे. कधी कधी कन्फ्यूज होतो, विसरून जातो आउट करण्यासाठी. आउट करताना या जर्नीसाठी किती युरोज लागले हे सुद्धा तुम्ही बघू शकता. अपॉइंटमेंट आहे 4 वाजताची. तर काही सेफ्टी आणि प्रायव्हसी इश्यूमुळे मी तिथे व्हिडिओ करणार नाही. स्टेशन जवळच ऑफिस असल्यामुळे आमचं कामही फास्ट झालं आणि यांची प्रोसेसही खूप फास्ट आहे. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही बाहेर सुद्धा आलेलो आहे काम करून. निया सुद्धा म्हणत होती, सो फास्ट मम्मा. आजचं काम खूप महत्त्वाचं काम होतं. रेसिडेन्स परमिट म्हणजे या कंट्रीमध्ये राहण्याचा हक्क. आत्ता आम्ही रिटर्न चाललो आहोत आइंदोवेनला. चल 2 मिनिट आहेत. चल. नियाला आम्ही पुढच्या कंपार्टमेंटमध्ये जायला सांगत आहे, कारण हा जो कंपार्टमेंट आहे हा सायलेंट कंपार्टमेंट आहे. यामध्ये फोनवर बोलायची, बडबड करायची अजिबात परवानगी नसते आणि ते मुलांबरोबर शक्यही नाही. ज्यांना वाचायचं आहे, काम करायचं आहे, शांत एन्व्हायरमेंट पाहिजे त्यांच्यासाठी असतो. स्टेशनमधून बाहेर आल्या आल्या हे आहे आइंदोवेनचं बस स्टॉप. तर इथून मला बस घेऊन घरी जायचं आहे. आत्ताची बस थोडीशी रिकामी आहे आणि बसल्या बसल्या निघत आहे. याचं टाईम झालेलं बसचं, तर त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत आहे. भरलेली असेल तर थोडं प्रायव्हसी इश्यूज असतात इथे. इथल्या सगळ्याच गोष्टी सिस्टमॅटिक असतात. इथे स्ट्रोलर, बॅग आणि जे व्हीलचेअर वापरतात त्यांच्यासाठी ही जागा राखीव ठेवली आहे. लगे बस मिळाल्यामुळे येतानाचा जर्नी लवकर संपलेला.